बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 5. शनिवारचा दिवस उजाडला. धोंडीरामची सायकल सकाळी सकाळीच कासेगावच्या दिशेनं भरधाव निघाली. पेटनाका पार करताना त्याची नजर रस्त्याकडच्या एका हॉटेलवरती गेली. त्याच्या नजरेत हॉटेलचा बोर्ड आला. त्याने बोर्डावरची ती अक्षरं सहजपणे मनातल्या मनात वाचली. हॉटेल वृषाली. पुन्हा पुन्हा त्यानं ती अक्षरं मनात साठवली. त्या अक्षराने त्याचं मन प्रफुल्लित झालं. त्याच्या मनात विद्यापीठातल्या आठवणी नवतेजाने सळसळून आल्या. त्याच्या नजरेसमोर त्याची वर्गमैत्रीण वृषाली उभी राहिली. विद्यापीठात पाऊल ठेवलं त्यावेळी विद्यापीठाच्या मुख्य दरवाजातच पहिल्याच दिवशी वृषाली त्याला भेटली. तो दोन्ही हातात 2 बॅगा घेऊन बॉईज हॉस्टेलच्या दिशेनं चालला होता. त्या क्षणी त्याच्या पुढ्यातच वृषाली रिक्षातून आपलं सामान घेऊन उतरली. तीही विद्यापीठात पहिल्यांदाच आली असावी. थोडीशी गोंधळलेली, बावरलेली, बहुधा खेड्यातून पहिल्यांदा शहरात आल्यासारखी त्याला ती वाटली. तिने धोंडीरामकडे बघत सहजच विचारलं, अहो प्लीज, लेडीज हॉस्टेल कुठे आहे सांगता का? समोरच्याच कॉर्नरच्या बोर्डाकडे पाहत धोंडीरामनं हसत हसत तिला उजवी दिशा दाखवली. धोंडीरामच्या हसण्याचा अर्थ न कळून ती म्हणाली, हसायला काय झालं? त्यावर तो समोरच्या बोर्डाकडे बोट करून म्हणाला, मला तर काय माहीत, मीही तुमच्यासारखाच इथं नवखा आहे. पण त्या बोर्डावर तुमच्या हॉस्टेलची दिशा दाखवली आहे, ती पाहूनच मी तुम्हाला सांगितलं. ती थोडीशी लाजून थँक्स म्हणाली आणि लेडीज हॉस्टेलच्या दिशेनं चालूही लागली. दुसऱ्या दिवशी वर्गात प्रवेश करताना ती पुन्हा भेटली. वर्गातच समोरच्या रांगेत पहिल्या बाकावर बसलेली. तिला पाहून धोंडीराम काही बोलणार इतक्यात तीच म्हणाली, अय्या, तुम्ही पण याच वर्गात? तो फक्त होय म्हणाला. ती पुन्हा म्हणाली, मग काल नाही का सांगायचं? ती दिलखुलासपणे बोलली, पण संपूर्ण वर्गातील मुलं मुली बघून त्याच्यावर प्रेशर आल्यासारखं झालं. काय बोलावं न समजून तो म्हणाला, मला काय माहीत, तुम्ही पण. तेवढ्यात प्राध्यापक सानप वर्गात आले. वर्गात शांतता झाली. तो शेवटच्या बाकावर जाऊन बसला. सानप सरांचं लेक्चर चालू झालं. 2 तासानंतर मधली सुट्टी झाली. संपूर्ण वर्ग बाहेर पडला. तोही सर्व नवीन मित्रांच्या कोंडाळ्यात सामील झाला. का कुणास ठाऊक, पण त्याची नजर कॅन्टीनच्या दिशेनं गेल्या मुलींच्या घोळक्यावरून भिरभिरली. त्याच्या नजरेनं वृषालीला शोधण्याचा प्रयत्न केला. ती कुठंच दिसली नाही. ती बहुधा ग्रंथालयाकडे गेली असावी असा त्याचा समज झाला. पुढे दररोज वर्गात त्याची आणि तिची नजरानजर व्हायची. त्याला पाहून ती गोड स्मित करायची. कपाळावर आल्या केसांच्या बटा उडवायची. तोही गालात हसून आपल्या नेहमीच्या शेवटच्या बाकावर जाऊन बसायचा. तासावर मन रमत नसेल तर वहीच्या कोऱ्या कागदावर पेननं एखादं स्केच रेखाटायची त्याला जुनी सवय कॉलेजमध्येच जडली होती. खूप दिवसांनी MA आल्यानंतर त्यानं प्राध्यापकांच्या लेक्चरकडे कानाडोळा करून वहीचं मधलं कोरं पान उघडलं. त्यावर स्केच काढायचं ठरवलं, तेही वृषालीचं. तो कागदावर रेषा गिरवू लागला. तिचं पाठीवर रुळणारे लांब काळेभोर केस कागदावर उतरले. तिचं अंकुचीदार नाक, पाणीदार डोळे, कोरलेल्या भुवया, गालावरची खळी, थोडीशी पुढे झुकलेली हनवटी, तिला शोभून दिसणारा पंजाबी सलवार कुर्ता, गळ्यातून पाठीमागे टाकलेली ओढणी, पायातल्या उंच टाचेच्या चपला. त्यानं स्वतःच्या मनात साठवलेलं तिचं रूप वहीच्या कागदावर निळ्या शाहीत जसंच्या तसं उतरवलं. त्याला खंत वाटली की तिचा गोरा रंग वहीच्या कागदावर कसा उतरवू याची. काही हरकत नाही असं त्याला वाटलं आणि घंटा झाली. वर्ग सुटला. स्केचवर नाव लिहायचं विसरूनच गेलं. असं म्हणण्यापेक्षा तिचं नावच त्याला ठाऊक नव्हतं. वर्गात हजेरी होत नव्हती, त्यामुळे तेही समजलं नव्हतं.
पण त्याला फार प्रतीक्षा करावी लागली नाही. मधल्या सुट्टीत वर्गाबाहेर तिनंच त्याला गाठलं. त्याला तिनंच प्रश्न केला, आर यू फ्रॉम? आय एम फ्रॉम शिवपुरी. माय नेम इज धोंडीराम सावंत. असं त्यानं उत्तर दिलं. धोंडीराम नाव ऐकून तिला फारसं बरं वाटलं नसावं. तसे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले. त्यावर त्यानं तिला विचारलं, अँड आर यू फ्रॉम? ती म्हणाली, आय फ्रॉम सातारा, इंग्लिश मीडियम कॉलेज, अँड माय नेम इज वृषाली इनामदार. थँक्यू, तो म्हणाला. त्यावर तीही म्हणाली, माझं कुटुंब मूळचं साताऱ्यातील. माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं आहे. वडील घराणं सरकार म्हणून प्रसिद्ध आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सरकार? तर म्हणजे तुम्हाला मुजरा करावा लागेल तर? असं तो चेष्टेनं बोलला. त्यावर ती म्हणाली, काहीतरीच काय, आता सरकार फक्त नावापुरतेच आहेत. जाऊ देते. चहा घ्यायचा का? तिच्या प्रश्नाला तो नाही म्हणू शकला नाही. तो तिला म्हणाला, चहा घ्यायचा, पण तो चहा मी देणार. नाही नाही, मी देणार, कारण मी पहिल्यांदा विचारलंय. असं ती ठामपणे म्हणाली. बरं ठीक आहे, उद्या मी देईन, असं तो म्हणाला. आणि मग दोघेही कॅन्टीनकडे निघाले. कॅन्टीनमधलं कोपऱ्यातील एका बाजूला असणारं रिकामं टेबल बघून तिनं त्याला त्या टेबलाकडे नेलं. दोघेही त्या टेबलाजवळ समोरासमोर खुर्च्यात बसले. वर्गातल्या शिक्षकांच्या तासावर कमेंट सुरू झाल्या. गप्पांना रंग भरला. गप्पांच्या ओघात तो तिला म्हणाला, मिस इनामदार, का कुणास ठाऊक, पण मला तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटतो. त्यावर चमकून डोळे उडवीत तिनं विचारलं, कोणत्या अर्थानं जिव्हाळा वाटतो? त्याला तिच्या या प्रश्नानं गोंधळल्यासारखं झालं. तरीही तो झटकन बोलला, अर्थात चांगल्या अर्थानंच, एका मैत्रीच्या नात्यातून. अय्या, म्हणजे तू मला मैत्रीण मानतोस? थँक्स. आपल्याला तुझी मैत्रीची कल्पना एकदम आवडली. हं, तू मैत्री म्हणालास म्हणूनच मी तुझ्याशी आता एकेरी अरेतुरे बोलते. आणि यापुढे तूही मला वृषाली म्हणूनच बोलवायचंस, ठीक? तिच्या दिलखुलासपणे बोलण्याने तो आणखीनच गोंधळला. आपली काही चूक तर झाली नाही ना, असं त्याला वाटलं. तेवढ्यात वेटर त्यांच्या टेबलाशी येऊन म्हणाला, काय देऊ? 2 कॉफी, वृषाली म्हणाली. वेटर निघून गेला. पुन्हा वृषाली म्हणाली, बरं का सावंत, अरे माझं शिक्षण कॉन्व्हेंटला झाल्यामुळं मी एकदम फ्री वागते बघ. कॉलेजमध्ये असताना तुझ्यासारखे अनेक चांगले मित्र मिळाले. माझे आई बाबा पण माझ्यासारखेच फ्री आहेत. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आणि प्रेमही आहे. धोंडीराम म्हणाला, मला सुद्धा तुझं वागणं आवडलं. थँक्यू, ती म्हणाली. वेटर कॉफी घेऊन आला. दोघांचंही बोलणं थांबलं. दोघांनीही कॉफीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. कॉफी पिता पिता धोंडीराम धाडस करून म्हणाला, तू रागावणार नसशील तर एक गंमत दाखवू? गंमत? ती आणखी कसली? रागावण्यासारखं नसेल तर नाही रागावणार, असं ती म्हणाली. धोंडीरामनं वही उलगडली आणि वहीच्या मधल्या कोऱ्या पानावर पेननं रेखाटलेलं तिचं स्केच तिच्या समोर ठेवत म्हणाला, बघ, ओळख मी कोणाचं चित्र काढलंय ते? अय्या, किती हुबेहूब तू माझं स्केच रेखाटलेस, असं ते आनंदून म्हणाली. खरंच आवडलं तुला? म्हणजे काय, नक्कीच आवडलं. पण तू हा उद्योग कशासाठी केलास, असं तिने खोचकपणे विचारलं. घाईघाईत धोंडीराम म्हणाला, कशासाठी म्हणजे काय, केवळ तुझ्याचसाठी. मी नाही समजले. मला तू आवडलीस म्हणून, ॲज अ फ्रेंड. अच्छा, म्हणजे तू मला मैत्रीण समजतोस तर काही हरकत नाही. पण हे नातं मात्र तू विसरू नकोस. हं, ते जपण्याचा प्रयत्न कर, असं ती करारीपणानं बोलली. तिच्या बोलण्याचा रोख त्याला समजला नाही.
त्यावर ती पुन्हा म्हणाली, सावंत, आपलं नातं मैत्रीचं राहावं असं मलाही वाटतं, पण या नात्याची लक्ष्मण रेषा ओलांडून पुढे येऊ नकोस, कारण कारण ते मलाही आवडणार नाही. तिच्या या बोलण्यावर तो म्हणाला, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? यावर तिनं स्पष्टीकरण देत म्हटलं, हे बघ धोंडीराम, अरे कॉलेजमध्ये सुद्धा असंच व्हायचं. माझ्या स्वच्छंदी वागण्याचा, मुलांच्या बरोबर मिसळून मैत्री करण्याचा अनेकांनी गैरअर्थ काढला आणि बिचारे कारण नसताना नको त्या नात्यासाठी झुरत राहिले. आणि शेवटी त्या चांगल्या मैत्रीचा शेवटही कडू झाला. आपलं तसं व्हायला नको इतकंच काय ते, असं ती मन मोकळेपणानं बोलली. त्यावर धोंडीराम दिलखुलासपणे हसून म्हणाला, आवडले, आपल्याला तुझे विचार आवडले, एकदम आवडले. चांगल्या शुद्ध मैत्रीला वासनेचा स्पर्श नसावा हे माझं सुद्धा मत आहे. जसेही माझ्या वर्गातले इतर मित्र आहेत तशीच तू सुद्धा एक मैत्रीण आहेस. वाह वाह, क्या बात है. तुझी माझी मैत्री अशीच निखळ स्वरूपाची, अखंडपणे वाहणाऱ्या निर्झरासारखी निर्मळ व चैतन्यदायी राहावी अशी माझी सुद्धा इच्छा राहील, असं ती उत्स्फूर्तपणे म्हणाली. तो म्हणाला, नुसती निर्मळ आणि चैतन्यदायी नव्हे, तर नियतीच्या उन्हात सुद्धा न अटणारी अशी राहील. प्रॉमिस? यस, प्रॉमिस. असं म्हणून दोघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवला. त्या दिवसापासून दोघांच्यातल्या एका निष्पाप मैत्रीला सुरुवात झाली. विद्यापीठातील MEची 2 वर्षे कशी सरली ते समजलंच नाही, पण या 2 वर्षात ती सातत्याने त्याच्याबरोबर वावरली. वर्गात असू दे नाहीतर ग्रंथालयात जाऊ दे, अभ्यासिकेत अभ्यासाला दोघांचा एकच टेबल असायचा. कॅन्टीनमधला चहा आणि गप्पा संगतीनं असायच्या. इतकंच काय, मोकळ्या वेळेत टाईमपाससाठी हिंडणं फिरणंही बरोबरच असायचं. त्यांच्या या अतूट मैत्रीचा अनेकांनी वेगळा अर्थ काढला, अनेक वावड्या उठवल्या, तरी पण ती शुद्ध मैत्रीच राहिली. 2 वर्ष संपली, परीक्षांचे निकाल लागले. वृषालीला पण प्रथम श्रेणी मिळाली. आठवण होईल तेव्हा भेटू कुठेतरी अशी अभिवचने झाली. दोघांच्याही जीवनाच्या वाटा वेगळ्या झाल्या. आपलं करिअर घडवण्यासाठी ती निघून गेली आणि नोकरीसाठी आपली वणवण सुरू झाली. त्या दिवसांपासून तिची ना गाठ ना भेट, ना एखादं पत्र. वृषालीच्या आठवणीतून धोंडीराम भानावर आला. कासेगाव जवळ आलं होतं. त्यानं सायकल पेट्रोल पंपाकडे वळवली. पंपावरच एका बाजूला खुर्ची टाकून दादासाहेब त्याची वाट पाहत बसले होते. जवळच त्यांची 4 चाकी गाडी तयार होती. शेजारी अर्जुनही उभा होता. त्याला पाहून दादासाहेब म्हणाले, या 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 मास्तर. अहो, सायकलीवरनं कशाला आलासा? अर्ज्या बोलला असता तर गाडीच पाठवून दिली नसती का? जवळच्या कड्ड्याला सायकल टेकून धोंडीरामनं दादा पाटलांना नमस्कार घातला. चहा घेणार का नाश्ताच करणार? दादा पाटील, काही नको, मी जेवण करूनच निघालोय. धोंडीराम, मग चला तर निघा. दादाने आदेश दिला. धोंडीराम अर्जुनबरोबर दादांच्या गाडीत बसला. त्याच्या शेजारी त्यांचा पुतण्या मिलिंद बसला. गाडी ईश्वरपूरच्या दिशेनं निघाली. गाडीतच अर्जुनने त्याच्या हातात परीक्षेचे रिसीट आणि ओळखपत्र ठेवले. दोन्हीवर धोंडीरामचे फोटो चिकटवलेले होते, पण फोटोखाली नाव मिलिंद पाटील असं होतं. सही शिक्का प्राचार्य सरनाईकांचा होता. ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं. प्राचार्य सरनाईक एवढा खडूस माणूस, पण या बनावट रिसीटवर त्यांची सही? कुतूहलापोटी त्यानं अर्जुनला विचारलं, अर्जुन, एक विचारू? विचार, काही शंका? या माझ्या फोटोवरील सह्या प्राचार्य सरनाईकांच्या की इतर कोणाच्या बनावटी? त्या सह्या खऱ्याखुऱ्या प्राचार्य सरनाईकांच्याच आहेत. पण प्राचार्य तर फार कडक शिस्तीचा माणूस आहे. होय, पण मिलिंद त्यांच्या कॉलेजचा कुस्तीगीर आहे. त्याने कॉलेजला बहुमान मिळवून दिला आहे. शिवाय प्राचार्यांना बंगल्यासाठी लागलेला पैसा दादानी फक्त 3% व्याजाने दिला आहे.
असं अर्जुन म्हणाला. त्यावर धोंडीराम म्हणाला, म्हणजे दादांची सावकारीही आहे? होय. तुला काही मदत पाहिजे काय? नको नको, दादांचे खूप उपकार झाले, असं धोंडीराम बोलला. त्यावर मिलिंद गालात हसला. गाडी ईश्वरपुरात पोहोचली. कॉलेजवर त्याने मिलिंदचा नंबर असला वर्ग शोधून काढला. धोंडीराम मिलिंदचा नंबर असल्या बाकावर जाऊन बसला. अर्जुन आणि मिलिंदनं त्याला शुभेच्छा दिल्या. त्याला संकोचल्यासारखं झालं. धास्ती बसल्यासारखा तो अर्जुनला म्हणाला, तू जवळपास थांब, फार दूर जाऊ नकोस, नाहीतर लपडं व्हायचं. छे छे, काळजी करू नकोस, दादाने सगळा बंदोबस्त केलाय, तू बिनधास्त पेपर लिही, असा अर्जुननं दिलासा दिला आणि मिलिंदसह वर्गातून बाहेर गेला. परीक्षेची बेल झाली. कनिष्ठ पर्यवेक्षक वर्गात आले. त्यांनी पेपर व प्रश्नपत्रिका वाटल्या. वर्ग चिडीचुप्प झाला. सर्वांच्या नजरा पेपरामध्ये झुकल्या. पर्यवेक्षकाने 1-2 वेळा धोंडीरामकडे संशयानं पाहिलं. त्याच्या शंकित नजरेनं त्याला घाम फुटला. त्याची चुळबुळ झाली. पण काही वेळानं पर्यवेक्षक त्याच्याजवळ येऊन हळू आवाजात म्हणाला, पेपर बिनधास्त लिही, मी आहे, काळजी करू नकोस. त्याला आणखीन एक धक्का बसला. दादांनी पर्यवेक्षक पण सामील केला होता तर. मग त्याला जरा धीर आला. त्यानं इकडं तिकडं न बघता पेपरमध्ये मन घालून हातातील पेनला गती दिली. 1 तासाचा टोल झाला. 2रा तास संपला. 2 तासात धोंडीरामने तो संपूर्ण पेपर सोडवला. क्षणभर तो विसावला. त्याचवेळी प्राचार्य सरनाईक परीक्षा हॉलमध्ये आले. फिरत फिरत ते त्याच्याजवळ आले. प्राचार्यांच्या आगमनाने आपसातील कुठेतरी होणारी कुजबूज देखील थांबली. वर्गावर दबाव आल्यासारखं झालं. प्राचार्य जवळ येताच धोंडीरामचे पाय कंपित झाले. हातातील पेन थरथरला. त्याच्या पाठीवर हात ठेवत प्राचार्याने हळू आवाजात विचारलं, झाला का पेपर? त्यानं फक्त मान डोलावून होकार दिला. पुन्हा प्राचार्य म्हणाले, झाला असेल तर पेपर दे आणि निघ, स्क्वॉड येण्याची शक्यता आहे. तो बरं म्हणाला. त्यावर प्राचार्य म्हणाले, जाताना माझ्या ऑफिसमधून भेटून जा. असं म्हणून प्राचार्य वर्गातून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ पेपर पर्यवेक्षकांच्या हाती देऊन धोंडीरामही बाहेर पडला. तो प्राचार्यांच्या ऑफिसात आला. प्राचार्याने त्याला समोरच्या खुर्चीत बसायला खून करीत विचारलं, तू धोंडीराम सावंतच ना? आमचा माजी विद्यार्थीच ना? होय सर, मी तुमचाच विद्यार्थी आहे. त्यावर प्राचार्याने त्याच्याकडून परीक्षा रिसीट व ओळखपत्र मागून घेतलं. ते आपल्या खिशात घालत त्याला म्हणाले, तू हे धाडस कसं काय केलंस? तुला माहीत आहे ना, पकडला गेला असतास तर काय किंमत मोजावी लागली असती ते? धोंडीरामनं फक्त मान हलवली. पुन्हा प्राचार्य म्हणाले, सध्या काय करतोस? प्राध्यापक आहे आमदार डांगेंच्या कॉलेजवर. असं, मग तू असली कामं करतोस? नाही सर, मलाही हे मान्य नाही, पण काय? मजबुरी सर, नोकरीसाठी मजबुरी. या अटीवर तर मला नोकरी मिळाली सर. क्षणभर प्राचार्य काहीच बोलले नाहीत. तेव्हा धोंडीरामनेच त्यांना प्रतिप्रश्न केला, पण सर, या शहरात एक शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून तुमचा नावलौकिक आहे. असं असताना तुम्ही पण? माझी सुद्धा तुझ्यासारखी मजबुरीच. हा मिलिंद या कॉलेजचा कुस्तीगीर. शिवाय दादांचेही माझ्यावर काही उपकार आहेत. आणि नाही म्हणावं तर काय सर? नाही म्हणालो असतो तर दादांच्या गुंडगिरीने संकटात आलो असतो मी. त्यामुळे म्हटलं, जाऊ दे, निदान ही घाण तरी आपल्यापासून दूर जाऊ दे, पुन्हा कटकट तरी नाही. सरांचं तत्त्वज्ञान ऐकून त्याला काय बोलावं ते समजेन असं झालं. तेवढ्यात सरच म्हणाले, धोंडीराम, एक सांगू? दुर्जनाला पहिला नमस्कार घालावा
अशी म्हण आहे. दुर्जनम प्रथमम वंदनम. ती खरी आहे. मीही आयुष्यात खूप नीतितत्वे पाळली, पण जेव्हा दुर्जनांची भेट झाली तेव्हा त्या तत्वांची किंमत शून्य झाली. एकतर त्यांच्याशी संघर्ष करून परिणामांची किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागेल, नाहीतर त्यांना नमस्कार घालून बाजू द्यावी लागेल. आणि शेवटी व्यवहारी जीवनात या लोकांना बाजू देणंच मी पसंत केलंय. हो, सरांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. ते ऐकून धोंडीराम सुन्न झाला. खुर्चीतून उठत तो सरांना हात जोडून येतो सर असं म्हणाला. खुर्चीतून उठून त्याच्या पाठीवर हात ठेवत सर म्हणाले, शुभेच्छा. जीवनात यशस्वी हो. तुझ्यासारखी मी घडवलेली मुलं भेटतात तेव्हा केवढा आनंद होतो, पण असे वाईट प्रसंग येतात तेव्हा तुमच्या पुढे देखील शर्मेनं मान खाली होते रे माझी. शर्मेनं मान खाली होते. काहीच न बोलता धोंडीरामनं पाठ फिरवली आणि तो तिथून बाहेर पडला. बाहेर स्वागताला मिलिंद आणि अर्जुन तयारच होते. त्यांनी त्याच्याशी हस्तांदोलन करून विचारलं, कसा काय गेला पेपर? मिलिंद, तू 70च्या आसपास मार्कांनी पास झालास, एवढंच तुला सांगतो असं धोंडीराम म्हणाला. त्यावर धोंडीरामला कडकडून मिठी मारीत अर्जुन म्हणाला, धोंड्या तू खूप उपकार केलेस माझ्यावर. माझ्या शब्दाला तू दादांच्या पुढे किंमत आणलीस. अर्जुनला झालेला आनंद बघून धोंडीरामला बरं वाटलं. निदान आपलं योगदान एका मित्रासाठी तरी उपयोगी पडलं अशी त्याची भावना झाली. कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडून तिघंही पुन्हा कासेगावला आली. दुपारच्या उन्हाच्या कडाक्यानं अस्वस्थ झालेले दादा पाटील बंगल्याच्या बैठक रूममध्ये लाकडी पलंगावर उताने झोपले होते. झोप तशी नव्हतीच, पण डोळे उगीचच मिटून घेतले होते. गाडीच्या आवाजाने ते एकदम उठून बाहेरच्या पोर्चमध्ये आले. धोंडीरामला बघून ते म्हणाले, या मास्तर या. कसा गेला पेपर? पेपर चांगला लिहिला. धोंडीराम म्हणाला, पोरग पास होईल ना वा? असा त्यांनी दुसरा प्रश्न केला. त्यावर हसत हसत धोंडीराम म्हणाला, प्रथम श्रेणीत पास होईल. शाबास मास्तर शाबास. लय उपकार झाला आमच्या घरावर. अहो, ह्यो मिलिंद आमच्या 7 पिढ्यातलं कॉलेज पास होणारं पहिलं पोरग आहे असं दादासाहेब आनंदानं म्हणाले. त्यांनी धोंडीरामला जवळ घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ह्या दादा पाटलाशी सलगी ठेवा. कुणाच्या बी संकटात दारात या. तुमच्या मत्तीला कवा नाही म्हणणार नाही. काय घेणार? चहा घेणार का जेवण करणार? चहाच घेऊ असं धोंडीराम म्हणाला. दादांनी मग चहाची ऑर्डर सोडली. गप्पांच्या ओघात दादा म्हणाले, मास्तर, मिलिंदचा निकाल आला की पहिलं पेढं तुम्हासनी पाठवून देतो. तुम्ही म्हणशीला मिलिंदला पास करण्यासाठी एवढा हट्ट का? तर मास्तर, आमच्या बंधूचा विचार आहे की मिलिंदला हिंद केसरी करायचा. झालंच तर ऑलिम्पिकला पण घालवावा अशी जिद्द आहे. पुढं कुठं शिक्षण अडवं यायला नको म्हणून ही सगळी खटपट आहे असं दादा बोलत राहिले. धोंडीराम ऐकत होता. तेवढ्यात चहा आला. चहा घेऊन धोंडीरामनं दादांचा निरोप घेतला व तो आपल्या सायकलवर स्वार झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.